नमस्कार, मी ईश्वर केसारी परत मी आपणासमोर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक व्हिडिओ, एक ज्वलंत प्रश्न प्रत्येक वाहनधारकांच्या विषयी मी घेऊन आलेला आहे. आज माझ्या चंद्रपूर जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये काम कसं चाललं आणि कसं नाही याचा सर्व लेखाजोखा मी आपणासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून मी मांडणार आहे आणि माझ्या ह्या व्हिडिओला लागून राहा. आज माझ्या आरटीओ कार्यालयामध्ये, आज माझ्या विदर्भात आणि महाराष्ट्रामध्ये मी बघतो आहे जे की परराज्यातील जे वाहन आहेत, MP असो, तेलंगणा असो, झारखंड असो किंवा नागालँड असो, अशा परराज्यातून येणारे जे जड वाहन आहेत, हलके वाहन आहेत, ते वाहन आज प्रत्येक RTO कार्यालयामध्ये ट्रान्सफर होतो आहे. FTRMA करून त्यांना महाराष्ट्राचा नंबर दिला जातो. परंतु आज या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये जेव्हा की नागालँडवरून जे जड वाहन आले आहेत, त्या वाहनांची अजूनपर्यंत गेली 2 ते 3 महिन्यापासून तो वाहनधारक या RTO कार्यालयाशी येरझाऱ्या मारतो आहे. त्याची चप्पल झिजून गेली आहे, परंतु ते वाहन मात्र अजूनपर्यंत ट्रान्सफर केले जात नाही आहे. काय तर नागालँडच्या वाहन हे चोरीचे आहे. मग मला म्हणायचं आहे, FTRMAचा कालावधी हा 45-90 दिवसाचा असतो. या कालावधीमध्ये या प्रशासनाने काय केलं, या अधिकाऱ्यांनी काय केलं, जेव्हा की त्या वाहनधारकाला वेटीस धरलं जात आहे, ते वाहन ट्रान्सफर अजूनपर्यंत झालेलं नाही. दुसरा प्रश्न असा आहे की आज माझ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, आज विदर्भामध्ये जे जिप्सी वाहन आहे, ते जिप्सी अजूनही या RTO कार्यालयामध्ये ट्रान्सफर केलं जात नाहीये. कारण काय, तेच मूळ दृष्टिकोन की या चंद्रपूर जिल्ह्यातील व्यक्तींना वेटीस धरणं आणि लुटणं. आज चंद्रपूर जिल्हा हा ताडोबा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि गेली 2 ते 4 दिवसाच्या नंतर एक गेटचा उद्घाटन होतो आहे, इव्हेंट होतो आहे, परंतु त्या ठिकाणी मात्र आमच्या स्थानिक व्यक्तींची जिप्सी लागत नाही. आमच्या स्थानिक युवा वर्गांचा रोजगार कुठेतरी हिरावला जातो आहे आणि ती तडमडीने मी त्या जनतेच्या आवाजानेच मी बोलतो आहे. हा स्थानिक व्यक्तींचा रोजगार कुठेतरी हिरावला जातो आहे, हा कुठेतरी गुरफटला जातो आहे या RTO कार्यालयामध्ये. आज एखादं जर वाहन, यापूर्वी एक अधिकारी होते, त्यांची ट्रान्सफर झाली 3 मिनिटं, त्या अधिकाऱ्यांनी 3 मिनिटं मेलद्वारे, जे कायद्याअंती होतं, मेलद्वारे जर एखादा व्यक्ती या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, परराज्यामध्ये जर ट्रान्सफर झाली तर त्याला एक वेबसाईट आहे की ते मेलद्वारे ते वाहन ते ट्रान्सफर व्हायचे. परंतु आज नव्याने जे रुजू झालेले आहे त्यांनी तर फक्त तगादाच लावला की जोपर्यंत वाहनधारक या RTO कार्यालयामध्ये ट्रान्सफर करायला येणार नाही तोपर्यंत ते वाहन ट्रान्सफर होणारच नाही, असा तगादा या ठिकाणी लावून आज चंद्रपूर जिल्ह्यातील वाहनधारकांना वेटीस धरलेला. मग या RTO कार्यालयामध्ये काम होतात कोणते? अवैध, बेकायदेशीर या RTO कार्यालयामध्ये काम होतात. म्हणजे कोणते? तर मी एक काही उदाहरणं देतो, कारण माझ्याकडे सर्व काले चिठ्ठे या RTO कार्यालयासंदर्भात आहेत. या RTO कार्यालयामध्ये एखादा व्यक्ती, जर मी सांगू इच्छितो की एखादा वाहनधारक मृत पावल्यास, मरण पावल्यास, त्या वाहनाचं, त्या व्यक्तीचं वाहन जर ट्रान्सफर करायचं असलं तर कोर्टातनं सक्सेशन सर्टिफिकेट लागतं. परंतु सक्सेशन सर्टिफिकेट न जोडताही ते वाहन ट्रान्सफर या RTO कार्यालयामध्ये केलं जातं. दुसरा मुद्दा असा आहे की ज्या वाहनाचं 16200 RLW आहे, त्या 16200चं 18500 होऊ शकत नाही, परंतु या RTO कार्यालयामध्ये 16200 वाहनाचा जो RLW आहे त्याचा 18500 सुद्धा या RTO कार्यालयामध्ये केले गेले. तिसरा मुद्दा असा आहे, ट्रॅक्टर ट्रेलर, जो की माझा चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक शहर म्हणून ओळखला जातो, त्यातल्या त्या शेतकरी वर्गही आहे आणि त्या शेतकरी वर्गाचा मूळ अवजार म्हणजे ट्रॅक्टर आणि ट्रेलर आहे. या RTO कार्यालयामध्ये ट्रॅक्टरचं लायसन दिलं जातं, परंतु ट्रेलरचं लायसन दिलं जात नाही. आणि तोच एखादा व्यक्ती जर JCB, लोडर, फोर्कलिफ्ट याचं जर लायसन जर पाहिजे असल्यास या ठिकाणी आलं तर मात्र विदाउट ट्रायलनं या RTO कार्यालयामध्ये लायसन दिलं जातं. म्हणजेच या RTO कार्यालयामध्ये बेकायदेशीर
अवैध काम चालवण्याचा जणू काही हा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा अड्डाच आहे की काय असा संभ्रम आज माझ्या चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक वाहनधारकांच्या मनामध्ये निर्माण होतो आहे. म्हणून मी माझ्या स्थानिक लोकप्रतिनिधींना मी हात जोडतो, मग ते बीजेपीचे असो, काँग्रेसचे असो, सेनेचे असो, BSPचे असो, ह्या सर्वांना मी हात जोडतो. माझ्या पत्रकार बंधू आणि भगिनींनाही मी हात जोडतो, सोशल मीडियाला मी हात जोडतो, मीडियाला हात जोडतो की आपण सर्वांनी या ज्वलंत प्रश्नाकडे, वाहनधारकांचा हा जो मूळ प्रश्न आहे, ज्वलंत प्रश्न आहे, याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं आणि या RTO कार्यालयामध्ये चाललेल्या कामाविषयी लवकरात लवकर आणि त्वरित ऍक्शन घ्यावी असं आज सर्व जनतेच्या आवाजानेशी मी बोलतो आहे. आणि आपण बघूया की खरोखरच या मूळ प्रश्नाकडे, ज्वलंत प्रश्नाकडे कोणाचं लक्ष वेधतं ते बघूया. आणि हे RTO कार्यालयामध्ये जे नव्याने जे कायदे तयार केले असणार, त्या कायदे पंडितांचं स्वागत आणि सत्कार शाल श्रीफळ रोख रक्कम देऊन करावं असं मला वाटतं. असं का बोलतो? कारण या RTO कार्यालयामध्ये रोखीने व्यवहार चालतात. म्हणून रोख रक्कम देऊन नव्याने कायदे जे तयार केलेले आहेत, हे कायदे हे कदाचित त्या TC कमिशनर पर्यंत, त्या परिवहन मंत्र्यापर्यंत पोहोचावं, यातल्या स्थानिक लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचावं असा हा व्हिडिओ आपण सर्व जनतेने शेअर करावं असं मी आपणाला सर्वांना हात जोडून सांगतो. धन्यवाद. इथेच थांबतो. परत मी या RTO कार्यालयाच्या संदर्भामध्ये नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणारच आहे. तत्पूर्वी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करावा. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय विदर्भ.